नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आज आपण श्री बद्री केदार विजय कथासारचा 10वा अध्याय पाहणार आहोत. त्याआधी 9व्या अध्यायात आपण काय बघितले ते बघू. 9व्या अध्यायात श्री लक्ष्मीशी चर्चा करून तिच्या सल्ल्याने तोरण भैरवाशी युद्ध करून त्याला रत्नागिरीस नेले. तर पुढे आता 10वा अध्याय पाहणार आहोत. रत्नासुराने रुधिरोचनाला पाठवले व गोकर्णेश्वरची स्थापना विघ्नेश्वरांनी केल्याचे वृत्त सांगितले. इकडे शिष्टाई करण्यास आलेला तोरणभैरव रत्नासुराला सामील झाला. रुधिरोचन मानवाकृती धारण करून रवलनाथाकडे आला. त्याला पाहताच रवलनाथांनी विचारले, तू कुठल्या देशातून व कशासाठी आला आहेस? यावर तो म्हणाला, माझा निरोप फक्त श्री बद्रीविहारीस सांगण्याची रत्नासुराची आज्ञा आहे. मला दुसरे कोणाला सांगण्याची परवानगी नाही. असे म्हणून तो पुढे म्हणाला, तुम्ही एवढे भैरव सैन्य घेऊन येथे कशासाठी आलात? रक्तबीज, कोल्हासूर व देवीलाख्य, रक्तभोज, रत्नासूर हे सर्वच एकाहून एक बलाढ्य वीर आहेत. त्यात रत्नासूर हा तर त्या शतमुखी रावणाचाच अवतार आहे. रावणाचा पराक्रम आपण जाणताच. मग तो पौगंड ऋषींना म्हणाला, तपाचराने तुम्हाला हा पुत्र लाभला आहे. वृद्धापकाळी विमलाभू मातेला शोक करायला लागेल असे काही करू नये. हे त्याचे अपमानास्पद बोलशब्द ऐकून सर्वच भैरव समुदाय खवळला व त्याला पकडायला धावला. पण रवलनाथाने त्याला अडवले व रुधिरोचनाला जाऊ दिले. रवलनाथ म्हणाला, त्याची घटका आता भरत आली आहे, म्हणूनच अशा तऱ्हेने अपमानास्पद तो बोलला. मी आज्ञा करीन त्यावेळी त्याला मारावे, आता त्याला जाऊ द्यावे. रुधिरोचन गेल्यावर चरपट अंबिका म्हणाली, तोरणभैरव क्षत्रेला जाऊन मिळाला. आता गणपती बाप्पा तेच करणार की काय? त्यावर लक्ष्मी माता म्हणाली, तो विघ्नेश्वर असा नाही. असे म्हणून लक्ष्मीने मातेने गणपतीची पूर्वीची एक हकीकत सांगितली. एकदा रावण कैलासावर गेला. तेथे मुष्कावर आरूढ झालेला गजानन द्वारावर होता. त्याला पाहून रावणाने त्याची व त्याच्या वाहनाची चेष्टा केली. तेव्हा तो विनायक रागाने म्हणाला, अरे तुला साधा शिवदंडही उचलता येणार नाही. अशा तऱ्हेने गजाननाने जेव्हा रावणाला आव्हान दिले तेव्हा रावण आपले विषयी हात सरसावून पुढे झाला, पण त्याच्याने तो शिवदंड तसूभर हलेना. रावण पराभूत झाल्यावर उंदराला शिवदंड हलवण्यास सांगितला. उंदराने क्षणात शिवदंड उचलून बाजूला करताच रावणाला मनातून फार आश्चर्य वाटले. ईश्वराच्या द्वारी फुकट दुराभिमान काही कामाचा नाही असे जाणून रावणाला अनुताप झाला. त्याने दारुण तप करण्यास प्रारंभ केला. 100 संवत्सरपर्यंत त्याने तपाचरण केले. तेव्हा शंकर भगवान प्रसन्न झाले. रावणाने शंकर भगवानांच्या पायावर अक्षरशः लोटांगण घातले. शंकर भगवान म्हणाले, तुला काय हवंय ते माग. यावर रावण म्हणाला, मी तुमचा अचल भक्त असूनही माझी माता मातीच्या लिंगाची पूजा करते. तेव्हा हे भद्रा अवतारा तुमचे प्राणलिंग मला द्यावे, म्हणजे मी मातृऋणापासून मुक्त होईल. ही मागणी ऐकताच शंकर भगवान क्षणभर स्तब्ध झाले. म्हणाले, मी तुला ते देईन, पण एक लक्षात ठेव, हे प्राणलिंग भूमीवर ठेवू नकोस. प्राणलिंग घेऊन रावण लंकेस निघाले. तेव्हा नारद मुनींनी गणपती बाप्पाला म्हणाले, आता तो रावण अमर होईल, त्याआधीच प्राणलिंग तू सोडून आण. गणपती त्या कामगिरीवर निघाले. गणपती बाप्पाने ब्राह्मणाचे रूप घेतले व तो रावणाच्या पुढून जाऊ लागला. त्याला पाहून रावण म्हणाला, अरे बाळा, जरा थोडा वेळ हे प्राणलिंग धर, मी स्नान संध्या करतो. जरा वेळाने ब्राह्मणरूपी गणेश रावणाला हाका मारून म्हणू लागला, लवकर या, हे प्राणलिंग भारी जड आहे, माझ्याच्याने धरवत नाही. असे म्हणून गणपती बाप्पाने ते जमिनीवर ठेवले. जमिनीवर ठेवताना गणपतीने ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणून ठेवले. इकडे रावण संध्या आटपून आला. लिंग जमिनीवर ठेवलेले पाहून तो रागावला. ब्राह्मणाला पाहू लागला. तो ब्राह्मण अदृश्य झालेला. रागाने रावणाने ते लिंग जमिनीवरून उपटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सर्व पृथ्वी हलली आणि लिंग गोकर्णाकारी झाले. तेव्हापासून त्याला गोकर्णेश्वर म्हणू लागले. असे सांगून लक्ष्मी म्हणाली,
असा हा गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे, म्हणून त्यालाच पाठवावे. हा काही तोरण भैरवासारखा नाही. हे ऐकताच रवलनाथांनी गणपतीला पाठवले. इतक्यात वार्ता आली की मणी व मल्ल हे जेजुरीच्या डोंगरात धुमाकूळ घालत आहे. हे ऐकताच श्री रवलनाथ, लक्ष्मी, चरपटांबा, रेणुका, परशुराम व मार्तंड भैरव हे सर्व विचारविनिमय करू लागले. अशा प्रकारे आपण श्री बद्री केदार विजय कथासारचा 10वा अध्याय पाहिला. एकंदरीत अशा प्रकारे आपण 10वा अध्याय पाहिला. 10व्या अध्यायात रुधिरोचन केदारनाथांकडे शिष्टाईच आल्याचे वृत्त सविस्तर सांगितले. तसेच गणपती बाप्पाने गोकर्णाची स्थापना केली, त्याचा महिमाही सांगितला. तुम्हाला ही सांगितलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब